नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज या व्हिडिओमध्ये आपण सामान्य ज्ञानाचे 25 प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। तर आपला पहिला प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 1 आहे, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केलेली होती? तर या प्रश्नाचं उत्तर आहे, तैनाती फौज ही पद्धत लॉर्ड वेलस्ली यांनी सुरू केलेली होती। ऑप्शन सी आपलं बरोबर आहे। तर लॉर्ड वेलस्ली याने ही पद्धत 1798 मध्ये सुरू केलेली होती। आणि या तैनाती फौजेमध्ये अटी काय काय होत्या पहा। तर या धोरणाद्वारे भारतीय राज्यांना ब्रिटिशांच्या संमतीशिवाय इतर कोणत्याही सत्तेशी संबंध ठेवण्यास सक्त मनाई केली होती। म्हणजे काय होतं, तर भारतीय राजे जे होते, जर त्यांना इतर सत्तेशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवायचे असतील तर त्यासाठी त्यांना ब्रिटिश अधिकाऱ्यांची संमती घ्यावी लागायची। त्याच्यानंतर भारतीय राजांना आपल्या प्रदेशात सैन्य ठेवणे म्हणजे ब्रिटिशांचे सैन्य ठेवणे आणि त्याचा खर्च देखील भारतीय राजांनाच करावा लागत होता। तर या अटी ज्या होत्या त्या या तैनाती फौजेमार्फत अनिवार्य होत्या। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 2, वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केलेला होता? तर भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878, ज्याला व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट असे देखील म्हणतात, तर हा लॉर्ड लिटन याने मंजूर केलेला होता। ऑप्शन ए आपलं बरोबर आहे। तुम्हाला याच्यावर 2 प्रश्न विचारले जातात, तर हा कायदा कोणी मंजूर केलेला होता आणि हा कायदा कोणी रद्द केलेला होता? तर याविषयी आपण या ठिकाणी माहिती पाहणार आहोत। व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट म्हणजेच भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा हा 1878 मध्ये लॉर्ड लिटन याच्या कार्यकाळात लागू झालेला आहे। याचा उद्देश काय होता, तर ब्रिटिश धोरणांवर विशेषतः अफगाण युद्धांवर टीका करणारे जे भारतीय वर्तमानपत्र होते तर त्यांना नियंत्रित करणे हा त्याचा उद्देश होता। आणि हा कायदा नंतर रद्द केलेला आहे लॉर्ड रिपन यांनी। सुरू केलेला आहे लॉर्ड लिटन याने आणि रद्द केलेला आहे लॉर्ड रिपन याने। तर लॉर्ड रिपन याने 1882 मध्ये हा कायदा रद्द केलेला होता आणि 1878 मध्ये लॉर्ड लिटन यांनी हा कायदा लागू केलेला होता। या 2 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत। पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 3, इसवी सन 1800 मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केली? तर या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन सी, लॉर्ड वेलस्ली याने इसवी सन 1800 मध्ये हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केलेली होती। तर या ठिकाणी पहा, याचा उद्देश काय होता, तर ब्रिटिश अधिकारी जे होते त्यांना भारतीय भाषा आणि संस्कृतीचे प्रशिक्षण देणे हा त्या पाठीमागचा उद्देश होता। कारण भारतीय भाषा शिकून आणि भारतीयांची जी संस्कृती होती ते शिकून त्यांना अधिक प्रभावीपणे भारतामध्ये प्रशासन करता यावे यासाठी हे कॉलेज किंवा हे महाविद्यालय सुरू करण्यात आलेलं होतं। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 4, इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने खालसा कोणी केली? तर इसवी सन 1848 ते 1856 या काळात अनेक संस्थाने जी होती ती वेगवेगळ्या कारणाने खालसा करण्यात आलेली होती आणि ती केलेली होती लॉर्ड डलहौसीने। ऑप्शन डी आपलं बरोबर आहे। तर 1848 ते 1856 हा लॉर्ड डलहौसीचा कार्यकाळ होता आणि या कार्यकाळामध्ये त्याने भारताचे तो गव्हर्नर जनरल असताना काय केलेले होते, अनेक संस्थाने वेगवेगळ्या कारणाने खालसा केलेली होती। त्याने ते खालसा धोरण वापरून काय केलेली होती, वेगवेगळी जी संस्थाने होती ती खालसा केलेली होती। ज्यात नैसर्गिक वारसा नसलेली जी संस्थाने होते त्यांना देखील खालसा केलेली होती। या धोरणामुळे काय झालेलं होतं, सातारा हे 1848 मध्ये, झाशी 1854 मध्ये आणि नागपूर 1853 मध्ये यांसारखी संस्थाने काय करण्यात आलेली होती, ब्रिटिश जे सत्ता होती तर त्यामध्ये विलीन करण्यात आलेली होती आणि ती संस्थाने खालसा करण्यात आलेली होती। पुढचा प्रश्न पहा। प्रश्न क्रमांक 5, भारतीय राज्यघटनेचे कलम 40 कशाशी संबंधित आहे? तर भारतीय राज्यघटनेमधील जे कलम 40 आहे ते पंचायत राज याच्याशी संबंधित आहे। ऑप्शन बी आपलं बरोबर आहे। प्रश्न क्रमांक 6, भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे? तर भारतीय राज्यघटनेच्या 4थ्या भागात मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे। या ठिकाणी त्याचे स्पष्टीकरण पहा। भारतीय राज्यघटनेचा भाग 4 मधील जे कलम 36 ते कलम 51 आहे तर यामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आलेला आहे। देशाच्या कारभारात मूलभूत तत्वे म्हणून काम करणे किंवा सामाजिक आर्थिक न्याय प्रस्थापित करणे हा त्यामागचा उद्देश होता। त्याचबरोबर याचं महत्त्व काय आहे, तर ही जी
मार्गदर्शक तत्त्वे आहे ती मूलभूत हक्कांसारखी न्यायालयाद्वारे लागू करता येत नाहीत. म्हणजे मूलभूत हक्क कसे आहेत तर आपण न्यायालयाद्वारे ते लागू करू शकतो किंवा त्याच्यासाठी आपण दाद मागू शकतो. पण मूलभूत तत्त्वांसाठी आपण न्यायालयामध्ये जाऊ शकत नाही. परंतु शासनासाठी ही मार्गदर्शक तत्त्वे काय ठरतात? अत्यंत उपयुक्त ठरतात. आता ह्याची प्रेरणा कुठून घेतलेली आहे? तर ही मार्गदर्शक तत्त्वे आपण आयरिश राज्यघटनेतून घेतलेली आहेत. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो की मार्गदर्शक तत्त्वे ही कोणत्या देशाच्या राज्यघटनेतून घेतलेली आहेत? तर ही आयरिश देशाच्या राज्यघटनेतून घेण्यात आलेले आहेत. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 7. खालीलपैकी कोणत्या एका राज्यात द्विगृही विधिमंडळ नाही? तर खालीलपैकी केरळ या राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ नाही आहे. तर या ठिकाणी कोणकोणत्या राज्यामध्ये द्विगृही विधिमंडळ आहे पहा. तर उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या फक्त 6 राज्यांमध्ये द्विगृही म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद ही दोन्ही मंडळे आहेत. तर केरळसारख्या आणि इतर राज्यांमध्ये विधानसभाच असते, म्हणजे एकगृही विधिमंडळ आहे, त्यामध्ये विधान परिषद नसते. तर फक्त विधानसभा असते केरळसारख्या. आणि बाकीचे जे राज्य आहेत फक्त 6 जी राज्य आहेत त्यामध्ये काय आहे दोन्ही विधिमंडळ आहेत. त्यामध्ये काय येतं तर विधानसभा आणि विधान परिषद. तर ती राज्य आहेत उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक, महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 8. इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा पहिला भारतीय राज्यकर्ता म्हणून कोण होता? तर तो हैदराबादचा निजाम होता. ऑप्शन बी आपलं बरोबर आहे. हैदराबादच्या निजामाने इंग्रजांबरोबर तैनाती फौजेचा करार करणारा हा पहिला भारतीय होता. तर याने हा 1798 मध्ये काय केलेला आहे? लॉर्ड वेलस्लीच्या काळात तैनाती फौजेचा स्वीकार सर्वप्रथम केलेला होता. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 9 पहा. तिसरे इंग्रज मराठा युद्ध यामध्ये मराठ्यांचा सेनापती कोण होता? तर तिसरे इंग्रज मराठा युद्ध यामध्ये मराठ्यांचा सेनापती होते बापू गोखले. ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 10. स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते? तर स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते सी राजगोपालचारी. तर या ठिकाणी आपण पहिले जे आहेत ते महत्त्वाचे पॉईंट्स एक लक्षात ठेवायचे ते घेतलेले आहेत. तर लॉर्ड माउंटबॅटन हे कोण होते? स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल होते, पण ते काय होते? ते भारतीय नव्हते. स्वतंत्र भारताचे जर पहिले गव्हर्नर विचारले तुम्हाला गव्हर्नर जनरल तर तुम्हाला सांगायचं लॉर्ड माउंटबॅटन. पण जर भारतीय विचारलं तर ते कोण येणार आहेत? सी राजगोपालचारी येणार आहेत. या ठिकाणी दुसरा पॉईंट बघा. सी राजगोपालचारी हे काय होते? तर स्वतंत्र भारताचे पहिले आणि एकमेव भारतीय गव्हर्नर जनरल होते. त्याच्यानंतर राजेंद्र प्रसाद हे होते स्वतंत्र भारताचे पहिले राष्ट्रपती आणि वॉरन हेस्टिंग हे होते ब्रिटिश राजवटीतील भारताचे पहिले गव्हर्नर जनरल. तर हे 4 पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. याच्यावर तुम्हाला प्रश्न विचारला जातो. प्रश्न क्रमांक 11 पहा. कोणत्या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसराय म्हणून ओळखला जाऊ लागला? तर इसवी सन 1858 मध्ये जो कायदा झालेला होता तर या कायद्याने गव्हर्नर जनरल आता व्हाईसराय म्हणून ओळखला जाऊ लागला होता. आता या पाठीमागे कारण काय होतं ते पाहूया आपण. तर भारत सरकार कायदा 1858 हा जो होता तर या कायद्यानुसार काय झालेलं होतं? गव्हर्नर जनरल व्हाईसराय म्हणून ओळखण्यात सुरुवात करण्यात आलेली होती. आता हे बदल करण्याचं कारण काय होतं? तर 1857च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता काय झालेली होती? संपुष्टात आलेली होती आणि भारताचा जो कारभार होता तो थेट आता ब्रिटिश राजवटीच्या अधिपत्याखाली गेलेला होता. आता याचा परिणाम काय झाला? तर गव्हर्नर जनरल हे आता ब्रिटिश सम्राटाचे थेट प्रतिनिधी म्हणजेच व्हाईसराय म्हणून काम करू लागलेले होते या कायद्यानुसार. आणि त्यानुसार पहिले व्हाईसराय कोण बनलेले होते? तर लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसराय बनलेले होते. तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की भारताचे पहिले व्हाईसराय कोण आहेत? तर ते आहेत लॉर्ड कॅनिंग. आणि कोणत्या कायद्यानुसार? तर भारत सरकारचा 1858चा कायदा या कायद्यानुसार बनलेले होते. प्रश्न क्रमांक 12 पहा. भारतातील पहिली रेल्वे डॅश डॅश ते डॅश डॅश या ठिकाणी धावली. तर भारतातील जी पहिली रेल्वे आहे ती मुंबई ते ठाणे या ठिकाणी धावलेली होती. याच्यावर तुम्हाला अंतर विचारलं जातं, त्याचं इंजिन विचारलं जातं किंवा त्यामध्ये किती प्रवासी होते याचा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जातो. तर ते आपण पाहूया. मार्ग कोणता होता? बोरीबंदर म्हणजेच मुंबई ते ठाणे. अंतर होतं 34 किलोमीटर म्हणजेच 21 मैल. याची इंजिन होते साहिब, सिंध आणि सुलतान ही 3 वाफेच्या इंजिनांनी ती चालवलेली होती. आणि प्रवासी होते
400 प्रवाशांनी या पहिल्या प्रवासात काय केलेलं होतं, भाग घेतलेला होता. तर हे पॉईंट्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. प्रश्न 13 पहा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात जिल्हा परिषद नाही? तर या ठिकाणी उत्तर आहे मुंबई शहर, यामध्ये जिल्हा परिषद नाही आहे. तर एकूण महाराष्ट्रामध्ये जिल्हे किती आहेत? तर 36 जिल्हे आहेत. तर त्यातील मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाहीत, त्यामुळे एकूण 34 जिल्हा परिषद आहेत. तुम्हाला विचारलं जातं की महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हा परिषद आहेत? तर 34 सांगायचं आहे. 36 जिल्हे आहेत पण 34 जिल्हा परिषद आहेत, कारण मुंबई शहर आणि मुंबई उपनगर या 2 जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदा नाही आहेत. प्रश्न क्रमांक 14 पहा. खालीलपैकी कोणते अधातू खनिजांचे उदाहरण आहे? तर ते आहे चुनखडी, ऑप्शन बी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 15. खालीलपैकी कोणती नदी ही महानदीची उपनदी आहे जी महाराष्ट्र राज्याशी संबंधित आहे? तर ती आहे शिवनाथ. तर या ठिकाणी पहा, बाकीच्या नद्यांच्या विषयी देखील आपण महत्त्वाचे पॉईंट्स पाहणार आहोत. शिवनाथ नदी ही महानदीची एक प्रमुख उपनदी आहे. तिचा उगम कुठे होतो? तर महाराष्ट्रातील गडचिरोली या जिल्ह्यामधून होतो. आणि दुसरी नदी आहे हसदेव. ही हसदेव नदी काय आहे? तर महानदीची उपनदी आहे, पण तिचा उगम छत्तीसगडमध्ये होतो. महाराष्ट्रामध्ये कुठे होतो? छत्तीसगडमध्ये होतो या नदीचा उगम. त्याच्यानंतर औंग आणि तेल ही काय आहे? तर ही महानदीची उजवीकडील उपनदी आहे, जिचा उगम कुठं होतो? तर ओडिसामध्ये आणि छत्तीसगडमध्ये होतो. म्हणजे ओडिसामध्ये आणि छत्तीसगडमध्ये ही काय होते? तर ही नदी वाहते. त्याच्यानंतर पूर्णा नदी, ही पूर्णा नदी गोदावरीची उपनदी आहे, ही महानदीची उपनदी आहे नाही आहे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 16. जालियनवाला बाग हत्याकांडाचा सूड घेण्यासाठी सरदार उधम सिंगने लंडनमध्ये कोणाची हत्या केली? ती केली होती मायकल ओडवायर यांची, ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 17. कोणत्या समाजसुधारकांच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली? तर ते होते नारायण मेघाजी लोखंडे. यांच्या प्रयत्नामुळे 10 जून 1890 पासून कामगारांना रविवारची साप्ताहिक सुट्टी मिळू लागली होती. प्रश्न क्रमांक 18. महाराष्ट्रातील पंचायत राज हे खालीलपैकी कोणत्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे? तर ते वसंतराव नाईक यांच्या समितीच्या शिफारशीवर आधारित आहे. प्रश्न क्रमांक 19. आंतरराष्ट्रीय वाररेषा कोणत्या रेखावृत्ताला म्हणतात? ते आहे 180 डिग्री रेखावृत्त, ऑप्शन सी बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20. विधानसभा कोण बरखास्त करते? तर विधानसभा ही राज्यपाल बरखास्त करतात असतात, ऑप्शन बी बरोबर आहे. तर या ठिकाणी बघा, विधानसभा राज्यपाल बरखास्त करतात जे मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसार किंवा घटनेतील विशिष्ट परिस्थितीत, उदाहरणार्थ जर बहुमत सिद्ध न झालं तर किंवा राजकीय अस्थिरता आली तर कलम 174 मधील 2B अंतर्गत हे काम करत असतात. प्रश्न क्रमांक 21. मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र या मागणीसाठी 106 लोकांना बलिदान द्यावे लागले होते. या 2 महिला देखील होत्या, तर त्यांची नावं सांगायची आहेत. तर त्या महिला होत्या कमलाबाई मोहिते आणि उमाबाई सूर्यभान, ऑप्शन ए बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 22. महाराष्ट्रात इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम कोणत्या क्रांतिकारकाने दिला? तर महाराष्ट्रामध्ये इंग्रजांविरुद्ध सशस्त्र लढा सर्वप्रथम वासुदेव बळवंत फडके यांनी दिलेला होता, ऑप्शन ए बरोबर आहे. यांच्यावर तुम्हाला भरपूर वेळा प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. प्रश्न क्रमांक 23. ब्रिक्स देशांमध्ये कोणत्या देशाचा समावेश होत नाही? तर त्यामध्ये पाकिस्तानचा समावेश होत नाही, ऑप्शन बी बरोबर आहे. या ठिकाणी पॉईंट्स ऑप्शन उलटे सुलटे झाले आहेत, तरी ऑप्शन सी येणार आहे आणि ऑप्शन बी येणार आहे. तर ऑप्शन सी आपलं बरोबर आहे. तर ब्रिक्समध्ये ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका यांचा समावेश आहे. तर यामध्ये चीन या देशाचा समावेश येणार नाही आहे. प्रश्न क्रमांक 24. सर्वात लहान वेद कोणता? तर तो आहे ऑप्शन सी सामवेद, हा सर्वात लहान वेद आहे. प्रश्न क्रमांक 25. हवेचा दाब डॅश डॅश परिमाणात मोजतात? तर हवेचा दाब हा मिलीबार या परिमाणात मोजतात. तर बाकीचे जे परिमाण आहेत त्यांच्याविषयी देखील आपण माहिती पाहूया. तर मिलीमीटरमध्ये काय मोजतात? तर द्रव्याचे घनफळ मोजण्यासाठी मिलीमीटर या परिमाणाचा वापर केला जातो. त्याच्यानंतर मिलीलिटरचा वापर केला जातो. बी आहे मिलीमीटर. तर यामध्ये लांबी किंवा उंची मोजण्यासाठी मिलीमीटरचा वापर केला जातो. त्याच्यानंतर मिलीबार, यामध्ये हवेचा दाब म्हणजे वातावरणीय दाब मोजण्यासाठी मिलीबारचा वापर केला जातो. आणि मिलीग्रॅम यामध्ये वजन किंवा वस्तुमान मोजण्यासाठी
मिलीग्रॅमचा वापर केला जातो. तर अशा प्रकारे आज आपण 25 प्रश्न पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.